नमस्कार बंधू भगिनींनो, आज दशावतार मूवी चित्रपट मी पाहिलेला आहे आणि या चित्रपटात त्यांना सांगण्याचं कारण असं आहे की जसं की महाराष्ट्रात आता मराठी माणसाला लागतंय की मराठी वाचवा म्हणून, अशीच कन्सेप्ट आता या दशावतार सिनेमाच्या सर्व कलाकारांनी किंवा निर्मात्यांनी केलेली आहे। आज कोकण रडतोय, अक्षरशः विनाशकारी प्रकल्प कोकणात येत आहेत आणि ते कोकणात कुठेतरी थांबावं आणि कोकणकार माणसं जे विखुरले आहेत ते एकत्र यावे म्हणून या कलाकारांनी मला असं वाटतंय की हा दशावतार चित्रपटाच्या दृष्टिकोनातून आपल्या कोकणी माणसाला जागा करण्याचं काम केलेलं आहे। तर माझी या सर्व कोकणवासियांना पुन्हा त्यानंतर जे महाराष्ट्रभर किंवा भारतभर विखरलेले जे कोकणकर आहेत त्यांनी एकत्र या आपल्या कोकणवासियांसाठी कोकणात विनाशकारी प्रकल्प नकोत आणि त्या प्रकल्पासाठी हे विरोध करण्यासाठी बोला किंवा याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी असे चित्रपट आलेत आणि आवर्जून सर्व कोकणकरांनी पाहावेत आणि याचा उद्दिष्ट करून त्या सर्व कलाकारांना मी वंदन करतो। त्याचसोबत कोकण वाचवण्यासाठी जर कोण करेल हे करेल ते करेल त्याच्यापेक्षा सुरुवात स्वतःपासून करा। आज मी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती चालत चाललोय कोकणातील आणि दुष्काळात जगतील पुढच्या पिढ्या। जनतेला संपवायला जाल तर जनता तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही। राज्य जनतेचं आहे आणि कायदा पण जनतेचाच। काय करायचं ह्याचं?